आज आपण मसाला पुरी अशा प्रकारे बनवणार आहोत। अशा प्रकारची पुरी खूप छान बनते। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, वर्षा रेसिपीजमध्ये आज आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मसाला पुरी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे 2 वाट्या पीठ घेतले आहे। मोजून 2 वाट्या पीठ घेतले आहे। गव्हाचे पीठ आहे। आता त्याच वाटीने 1 वाटी रवा घेतला आहे। त्याच वाटीने बेसन पीठ घेतले आहे। हिरवी मिरची, लसूण ठेचून घेतला आहे। 2-4 हिरव्या मिरच्या आहेत। जिरे आणि ओवा थोडासा काढून घेतला आहे। आता हळद टाकून घ्यायची आहे। धना पावडर, गरम मसाला, लाल तिखट, चवीपुरतं मीठ। दोन चमचे तेल टाकून घ्यायचे आहे। आणि थोडीशी कोथिंबीर कापून घेतली आहे। आता हे छान मिक्स करून घ्यायचे आहे। आता हे छान मिक्स झाले आहे। आता याच्यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून आपण हे पीठ घट्ट मळून घेऊया। हा असा आपला छानसा घट्ट असा गोळा मळून झालेला आहे। आता हा आपण 15 मिनिटांसाठी झाकून ठेवायचा आहे। अशा प्रकारे पीठ मळून घेऊन 15 मिनिटं झाकून ठेवूया। पीठ आता 15 मिनिटं छान भिजले आहे। आता ह्याचे आपण बारीक बारीक गोळे करून घेणार आहोत। आता हे पीठ आपण अजून झाकून ठेवायचे आहे। गोळा खूप छान असा मळून घ्यायचा आहे। आता ह्याला असे थोडेसे तेल लावून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपण आता पुऱ्या लाटून घेणार आहोत। पुऱ्या जास्त जाडही नाही, जास्त पातळही नाही, अशा लाटून घ्यायच्या आहेत। एकसारखी पुरी लाटून घ्यायची आहे। मी इकडे तेल तापत ठेवले आहे। आपले तेल छान गरम झाले आहे की नाही आपण पाहूया।
तेल आपले गरम झाले आहे. आता आपण त्याच्यामध्ये पुरी सोडून घेऊया. हलक्या हलक्या हाताने त्याला तेल सोडायचे आहे. अशा प्रकारे मी इथं सर्व पुऱ्या तळून घेतल्या आहेत. पुऱ्या खूप छान झाल्या आहेत. तुम्ही नक्की करून पहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.